प्लीज माझी मदत करावं. दादा ऐकतच नाही. 10,000 रुपये मागताय तो. सर अहो बिझनेसचा पहिला दिवस आहे आज. सर मी खरंच दारू पित नाही सर. ते काही पण बोलतात आणि तुम्ही त्यांचं ऐकू नका सर. सर माझ्याकडे नाही आहेत 10,000 रुपये सर. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. मी हात जोडतो सर. प्लीज तुम्ही बोला ते तुमचं ऐकतील सर. तू अगोदर पाय सोड. तू पाय सोड. हाय भाऊ तू पाय सोड. तुला ह्याचं मान्य नाही, ह्याला तुझं मान्य नाही. काय करायचं? अहो सर मी कुठून देऊ 10,000 रुपये? एक काम करूया, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. ठीक आहे? बरोबर आहे सर तुमचं. आपण पोलीस स्टेशनला जाऊयात. मला जरा अर्जंट एक फोन करायचा आहे. मी फोन करतो. मी आलो. जर एक मिनिट. अरे देऊन टाक ना पैसे 10,000 रुपये. चल. माझ्याकडे नाही आहेत 10,000 रुपये. सोड जाऊ दे. तुला पोलीस स्टेशन चालेल का? उगाच मस्त तुला तुला पहिलं सांगतो. देऊन टाक 10,000 रुपये. चल. चालणार आहे मला. तुम्ही फसवताय मला माहिती आहे. हॅलो सर. काय रे? अहो तो अनिकेत पोलीस स्टेशनला जायला तयार झालाय. हे तर आपल्याला अपेक्षित नव्हतं. आता त्याची इच्छा आहे ना पोलीस स्टेशनला जायची. जाऊ दे. हो पण अरे काय गडबड आहे इथे? चला तिकडे. चला तिकडे. चल. अरे काय गडबड चालली इथे? हो साहेब याने गाडी ठोकली माझी. वरून भरपाई पण देत नाही आणि दारू पिऊन गाडी चालवतोय. अरे काय बोलतोय हा? साहेब मी दारू वगैरे काहीच पित नाही साहेब. ते खोटं बोलतायत साहेब. भारणे साहेब तुम्ही? मला कोल्हापूरला जायचंय. मी निघतो. ठीक आहे साहेब, आपण जाऊ शकता. जो काही मॅटर आहे तो आम्ही पाहून घेतो. तू एक काम कर, माझी बॅग काढ. साहेब थांबा ना प्लीज. तुला सांगितलं ना मी, माझी बॅग काढून दे अगोदर. साहेब प्लीज थांबा ना. तू माझी बॅग काढ. अरे चल दे ना लवकर बॅग. ए चल रे, तुझी गाडी घेऊन स्टेशनला पोहोच. चल चल. ए चल रे, चल लवकर. साहेब थांबा ना. अरे चल म्हणतो ना. चल चल. समर सर, तुमची ड्युटी मी व्यवस्थित पार पाडली आहे. आता पुढची ड्युटी पोलीस पार पाडतील माझ्या सांगण्यावरून. हा सर. हा भोपे कुठे आहेस? सर तुम्ही दिलेल्या प्लॅन प्रमाणे काम करतोय. पण काय प्लॅन केलाय तर तुम्ही? सॉलिड. नुसता प्लॅन करून भागत नाही, तो पूर्ण एक्झिक्यूट करावा लागतो. बट कन्फ्युजन इज दॅट अनिकेत पोलीस स्टेशनला जायला हो म्हणाला. हे आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं. आता भोपे तुला एक फोटो पाठवतो. भोपे ती वर्ण चालणारी बिचारी माणसं आहेत ना, ती म्हणजे अनिकेत आणि मानसी. आणि तो खाली बसलेला वाघ समर प्रताप जहागीरदार. भोप्या, तो अनिकेत पोलीस स्टेशनला जाईल त्याच्या मर्जीनं, पण बाहेर येईल माझ्या मर्जीनं. कारण माय नेम इज अँथनी गोन्झाल्विस.
ए चल रे तू बस तिथे चल बस. गवास याने अजून कबुली जबाब दिला नाही का? नाही सर. मग कबूल करून घ्या. माऊली अरे बोल लवकर, आम्हाला काय एवढंच काम आहे का रे? त्या पानवल्याच्या गल्ल्यावर तू डल्ला मारलास ना, बोल. गवास एवढं प्रेमाने विचारलं तर तो सांगणार का? निकम निकम येस सर. ह्या त्याला आत फटके लावा, बरोबर कबूल करेल तो. हो सर. चल रे, उठ उठ चल. बोले बोल, त्या पानपट्टीवाल्याचे पैसे चोरलेस ना तू? बोल दादा ऐका ना, अहो, कशाला ताणताय एवढं? द्या ना सोडून. बिझनेसचा पहिला दिवस आहे माझा. ए आपण तुला पहिलाच बोललो होतं 10,000 रुपये सेटलमेंट करून टाक. तुला पोलीस चौकीमध्ये यायचं होतं ना, तर बघ. नाही आहेत माझ्याकडे 10,000. आपण बाहेर करू ना सॉर्ट. हो दादा दादा, हो बिझनेसचा पहिला दिवस आहे आज. खरंच वेळ कमी आहे. चला ना बाहेर करू सॉर्ट. आपल्याकडे भरपूर वेळ आणि आपण कायद्याने चालणारा माणूस आहे. दादा प्लीज ऐका ना. साहेब साहेब ऐका ना. हा बोला सावळे. नाही हो, इकडे लॉकअप मध्येच फटके दिले त्याला. आजकालची पोरं शिकली म्हणजे त्यांना वाटतं आपल्याला मूर्ख बनवतील. डायरेक्ट 3rd डिग्री दिली त्याला. साहेब ऐका ना. अहो खरंच माझी चूक नव्हती हो. मी नीट व्यवस्थित गाडी चालवत होतो, शिस्तीत एकदम. ते दादा अचानक असे मध्ये आले आणि. शिस्तीत गाडी चालवत होतस? हो साहेब. कागदपत्र दाखव. पेपर्स गाडीमध्ये. लायसन दाखव. लायसन्स आहे ना. लायसन्स कुठे गेला? लायसन नाही. नाही साहेब, होता. मी सकाळीच चेक केलाय हो. मोबाईल ठेव. हा मोबाईल ठेव. साहेब भाऊ कशाला, जाऊ दे ना. मोबाईल ठेव. जा बस. जा बोललो ना. अरे इकडे. हा तू इकडे. काय झालं साहेब? 4 चाकी तुझीच आहे का? हो. काय झालं अरे रे रे रे. साहेब? काय झालं गाडीला? साहेब सांगा ना, काय झालं गाडीला? अहो निकम, कशाला घाबरतोय बिचारायला? माऊली पहिल्यांदा आले का हो पोलीस स्टेशनला? हो ना साहेब. साहेब भाऊ याआधी कधी गरजच नाही पडली ना. खरं सांगतो साहेब, माझी काहीच चूक नाही हो. मी नीट गाडी चालवत होतो, हे दादा असे अचानक मध्ये आले आणि त्यांनी. हे बघ, नांगरे साहेबांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही, समजलं? कोणावरही असा अन्याय झालेला त्यांना अजिबात सहन होत नाही. प्रामाणिक आहेत रे खूप, आणि म्हणूनच आम्ही त्यांना सिंघम बोलतो. कडक. माऊली
एका जुन्या केसमध्ये अशाच एका पोराची अजिबात चूक नव्हती. साहेबांनी त्याला सही सलामत सोडलं होतं. अहो 100 एखादी केस अशी होते हो. सारखं सारखं नाही होत असं. हा माऊली, साहेब मी माझ्या मालकांना फोन लावू का प्लीज? जरूर देऊ, पण आम्हाला ती पॉवर नाही. साहेबांना ती पॉवर आहे. साहेब देऊ शकतात परवानगी. मी विचारू का साहेबांना? चालेल? हे बघ, काही हरकत नाही, पण त्यानंतर जे परिणाम होतील ना त्याला तू जबाबदार. कळलं? अहो निकम, कशाला घाबरवता लेकराला सारखे सारखे? साहेब जाऊ. मला काय करा गावपणा, खा मार, चल जा निघ. निघ. सर फोन करायचा होता, करू का? सर सर एकच फोन करायचा आहे सर. सर महत्वाचा कॉल, प्लीज करू द्या. साहेब, मोठे साहेब गेले म्हणल्यावर तुम्ही साहेब आहेत तर मग एक फोन लावू. हा घेऊ फोन. माऊली, दिली असती परवानगी, पण आम्हाला पॉवर नाही. पॉवर साहेबांना आहे, ते देऊ शकतात परवानगी. साहेब आम्ही काय गुन्हेगार आहे का? करू दे ना मला एक फोन. तिथे आल्यापासून तुम्ही नुसतं बसवून ठेवलंय, प्रोसिजर पण करत नाहीत. अरे जाम बोलतो रे तू. पोलीस स्टेशन का तुझी सासूरवाडी आहे का आदरा तिथे करायला? हा टाकू का? साहेब चिडता कशाला हो? अहो, काय गुन्हा केलाय मी? साहेब आले ना बरोबर सांगतील तुझा गुन्हा काय आहे तो. समजलं? 3rd डिग्री वापरली ना बरोबर वळणावर येशील. हा साहेब फोन वाजता घेऊ. माऊली, हात नका लावू. साहेब घेऊ द्या ना. अहो बायकोचा फोन आहे हो, प्लीज घेऊ द्या ना. हात नाही लावायचा मोबाईलला. मोबाईल मागे. अहो माऊली, साहेबांच्या परवानगीशिवाय मोबाईलला हात नाही लावता येणार. साहेब निदान एवढं तरी सांगू द्या की मी इथे आहे म्हणून. प्लीज घेऊ द्या ना. अरे ते काय सांगतात कळत नाही का तुला? साहेब प्लीज, बायकोचा फोन आहे हो. समजत नाही मराठी? हा चल पाठी मागे हो. बस तिथे. बस तिथे. पडी हो. कटच्या डोक्याला ताप. मिसेस मानसी, अहो तुमच्या मिस्टरांचा बिझनेसचा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला टेन्शन आलंय की काय? नाही नाही, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. मी बाप्पाकडे प्रार्थना करीन. हो टेन्शन नाही हो. मग अनिकेत फोन उचलत नाहीये. सकाळी त्याचा कॉल आलेला, पण तेव्हा भोपे सर होते ना त्याच्याबरोबर, त्यामुळे भोपे सर आले असतील ना आता. मी त्यांना विचारून बघते.
सरही नाही आहेत, भोपे सरही नाही आहेत. कुठे गेले असतील? माऊली, हे मित्रा, तर मला पण दे ना एक चहा. ए त्याला नाही द्यायचं चहा. हो साहेब, हो असं का करताय हो? सगळे चहा पितात, मला का नाही? ते साहेब आले की विचारायचं. हा माऊली शांत व्हा. काय शांत व्हा साहेब? हे दादा माझ्याच बरोबर आले, यांना चहा मिळाला, मग मला का नाही? हे मित्रा, दे रे एक चहा. तुला मी पैसे देतो पाहिजे तर. ए एकदा सांगितलं ना त्याला चहा नाही द्यायचा. तर चहाचं मरू दे, पाणी आहे का? नसेल तर तू बाहेरून आणून दे, त्याचे पण तुला मी पैसे देईन. ए चल तू निघ रे, निघ. साहेब, अरे काय रे, तुझे चहा पाणी करायला का मी मेवणे आहोत तुझे? पोलीस स्टेशन आहे हे, शांत बसायचं इथे. आणि त्यातच तुझा फायदा आहे, समजलं का? बसतंय ना डोक्यात. अहो निकम, कशाला ओरडताय? गरीब लेकरू आहे, होतात चुका कधी कधी. काय माऊली? अरे भाऊ, खरंच माझी काहीच चूक नाही हो साहेब. अहो मी काहीच वेडं वाकडं वागत नाही हो. अहो बिझनेसचा पहिला दिवस आहे आज माझा. मी नीट गाडी चालवत होतो, हे दादा आहेत ना, हे मध्ये आले, यांनी ब्रेक दाबला आणि शांत व्हा माऊली, शांत व्हा. चिडून काही होणार नाही. साहेब अहो सकाळपासून उपाशी हो, काहीच खाल्लं नाही. चहा मागतोय हो थोडासा, तुम्ही त्याला नाही म्हणताय, पाण्याला पण नाही म्हणताय. हो तर साहेब, तुमच्या सगळ्यांच्या चहाचे पैसे ना मी भरतो. थोडा चहा घेऊ द्या ना प्लीज. काय गवस, कळालं का? नाही माऊली. अहो चहा पाठवतो तो आपल्याला, चहा पाणी. म्हणजे लाच? माऊली काय चूक केली तो ही? अहो नाही साहेब. चला गवस, कलम लावा. सरकारी कर्मचाऱ्याला लाच देताना अटक. चला वाट कसली बघताय, लावा कलम. हो साहेब. अहो काय माऊली, अहो काय केलं ते? साहेब आले की बोलतो मी. साहेब अहो काय आता तुझं काय खरं नाही. हे बघ साहेब एक वेळ ना मर्डर केल्यावर माफ करतील, पण हे असे हे लाच वगैरे अजिबात नाही. गेलास रे गेलास, तुझ्या कर्माने गेलास.